अक्कलकोवा शहरासह तालुक्यातील काठी येथील राजवाडी होळी व गाव पातळीवर होणाऱ्या होळी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होत असते। भाविक आपल्या भावनेनुसार या ठिकाणी दाखल होत असतात। अक्कलकोवा, खापर, मोलगी या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून होळी उत्सवाला लागणाऱ्या साधन साहित्यांचे असाइनमेंट मोठ्या प्रमाणात थाटण्यात आलेले आहेत। बाहेरगावाहून नोकरी व व्यावसायिक निमित्त गेलेले बांधव या निमित्ताने परतीच्या मार्गावर असतात। काठी येथील राजवाडी होळी महोत्सव निमित्त येथील प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आलेली आहे। सातपुडा डोंगरातील काठी येथील राजवाडी होळी निमित्त दर्शनासाठी लांबहून भाविक या ठिकाणी उपस्थित होत असतात। त्याचप्रमाणे यावर्षी मंत्रालय स्तरावरून आदिवासी विकास मंत्री तथा विविध खात्यातील मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे। अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी, शहादा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश पाडवी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबत नंदुरबार येथील जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस, विविध विभागाचे लोकनियुक्त पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक पदाधिकारी आदी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। दिनांक 2 मार्च रोजी होणाऱ्या या होळी उत्सवानिमित्त ग्रामपंचायत काठी या ठिकाणी स्थानिक प्रशासन व अधिकारी यांच्याकडून समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत। जिल्हा स्तरावरून नेमलेले 2 नोडल अधिकारी तसेच गटविकास अधिकारी अक्कलकोवा यांच्या उपस्थितीत स्थळ पाहणी करून पूर्वतयारी आढावा तयार करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मंडप व स्टेजची व्यवस्था VIPंसाठी स्वतंत्र अशी करण्यात आलेली आहे। काठी येथील बहादूरसिंग पाडवी यांच्या घरासमोर स्टेज 12x22च्या व 4.5 फूट उंचीचा असा अवाढव्य व्यासपीठ या ठिकाणी बनविण्यात आलेला आहे। सुमारे 30 व्यक्ती या ठिकाणी बसू शकतील। व्यासपीठावर 10 लोखंडी सोफे याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यासोबतच या परिसरातील साऊंड सिस्टीम, ॲड्रेस सिस्टीम व प्रकाश व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। VIP गॅलरी, ग्रामपंचायत काठीच्या व्यापारी गाड्यांच्या छतावर दरवर्षीप्रमाणे 30 व्यक्तींसाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे। सदर गॅलरी VIPंसाठी राखीव ठेवण्यात येईल। पिण्याचे पाणी व्यवस्था ग्रामपंचायतमार्फत प्रत्येकी 5000 लिटरप्रमाणे क्षमतेचे 6 टँकरची व्यवस्था हे सुनिश्चित जागेवर ठेवण्यात येणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आलेले आहे। जागा निश्चित करून ऑर्डर देण्यात येईल व मागील वर्षापेक्षा दुपटीने ही व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। जनरेटरची व्यवस्था विजयाभावी कोणतीही हानी पोचू नये या ठिकाणी प्रकाशासाठी 125 kVA जनरेटरची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतद्वारे 2 ठिकाणी LED स्क्रीन बसवून लाईव्ह व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। सबरी आदिवासी विकास महामंडळामार्फत अतिरिक्त 2 LED स्क्रीन बसविण्यात आलेल्या आहेत। ग्रामपंचायतमार्फत 3 मोठे लाईटसाठी टावर उभारण्यात आलेले असून प्रत्येक टावरवर 50 वॅटचे 24 दिवे ही व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। तसेच 150 फोकस लाईट व्यवस्था उपलब्ध करून लाईट कंडक्ट करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी पूर्ण सहकार्यानिशी आवश्यकतेप्रमाणे असणार आहेत। त्याचप्रमाणे बॅरिकेडिंग व्यवस्था पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। मालपाडा फाट्याजवळ काठीमार्गे मोलगीपासून अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच सागर पाडवी यांच्या घराजवळ धडगाव रस्त्यावर ही व्यवस्था आहे। तर बायपास व्यवस्था देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतमार्फत VIP मंच परिसर, डोंगर परिसर, महिला व मुलांसाठी बसण्याची सुव्यवस्थित जागा ही निश्चित करण्यात आलेली आहे। बचत गट स्टॉल परिसर स्थानिक मंडपवाल्यांकडून अतिरिक्त बांबूची बॅरिकेडिंग व्यवस्था ही वेळेनुसार लावण्यात येणार आहे। मोबाईल टॉवरची व्यवस्था करण्यासाठी
या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. मोबाईल टॉयलेट धडगाव नगरपालिकामार्फत ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अग्निशमन वाहन तळोदा अथवा नंदुरबार नगरपालिकेमार्फत व्यवस्था ही सुनिश्चित असणार आहे. बचत गटाचे स्टॉल 11 बचत गट या ठिकाणी सहभाग नोंदविणार आहेत. अक्कलकोट तालुका अभियान व्यवस्थापक यांनी सुनिश्चित व्यवस्था ही केलेली आहे. धडगाव रस्त्यालगत सागर पाडवी यांच्या घराजवळ ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रकाश व बॅरिकेडिंग सुविधा, चहा नाश्ता दुकानाजवळ डस्टबिनची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलेले असून प्लास्टिक व कचरा नियंत्रणासाठी ग्रामपंचायतमार्फत किमान 10 मोठमोठे डस्टबिन व्यवस्थितरित्या ठेवण्यात आलेले आहेत. तसेच पार्किंग व्यवस्था प्रमुख ठिकाणी सुनिश्चित करण्यात आलेली आहे. मालपाड्याजवळ 1.5 किलोमीटर अंतरावर वडाच्या झाडाखाली 2 एकर जागेमध्ये ही करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत व PSC जवळ 2 एकर जागेमध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच मालपाड्याजवळ 1.5 एकर जागेमध्ये ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिरिक्त मोकळी जागा उपलब्ध असून JCB मार्फत सपाटीकरण करून मजुरांकडून काटे व विविध अडथळे येणारे दगडगोटे या ठिकाणाहून बाजूला करण्यात आलेले आहेत. स्वागत व आदरातिथ्य माननीय मंत्री, सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी व प्रतिष्ठित व्यक्तींचे ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक मंडळी यांच्याकडून रीतिरिवाजानुसार स्वागत व सत्कार करण्यात येईल. आरोग्य पथक, रुग्णवाहिका व्यवस्था या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र काठी यांच्यामार्फत करण्यात आलेली असून या ठिकाणी 6 MPW, 3 ANM, 3 CHO, 2 MO प्राथमिक आरोग्य केंद्र काठी या ठिकाणी रुग्णवाहिका ड्रायव्हरसह उपलब्ध राहील. मुलगी ग्रामीण रुग्णालय येथील या ठिकाणी समांतर आरोग्य व्यवस्था ही तैनात करण्यात आलेली असून प्रत्येक ठिकाणी पुरेशी अशी व्यवस्था, औषध साठा या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. सदर आरोग्य व्यवस्थेचे तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून नियमित संनियंत्रण व समन्वय सुनिश्चित करण्यात आलेला आहे. चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकोवा. अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. नमस्कार, मी DK नाईक. माझे राहायचे गाव आहे ब्रिटिश अंकुशवीर आणि आमचं बाजाराचं गाव आहे अक्कलकोवा. या ठिकाणी आम्ही आठवडे बाजार असो किंवा काय असेल, आम्ही अक्कलकोवा येथे येत असतो. आज होळीच्या निमित्ताने बाजार करायला इथं अक्कलकोव्यामध्ये दाखल झालेलो आहोत. होळी हा सण आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये फार उत्साहाने साजरा केला जात असतो. यात प्रामुख्याने अक्कलकोव्यामध्ये आमचं काठी म्हणून जी राजवाडी होळी आहे, अगोदर त्या ठिकाणी होळीचं हे असतं, त्या ठिकाणी सुरुवात होत असते आणि मग तिथून सुरुवात झाल्यानंतर आमचं 5 दिवस मिनिमम तरी एकदम होळीचा उत्साह असतो. याच्यामध्ये सर्व होळीच्या निमित्ताने कुठे बाहेरगावी काही रोजगारानिमित्त गेलेले असतात, काही नोकरीनिमित्त गेलेले असतात. त्या निमित्ताने ते होळीच्या सण साजरा करण्यासाठी ते आपल्या गावोगावी म्हणजे ते दाखल होत असतात. आणि या ठिकाणी एकदम म्हणजे होळीचं पर्व म्हणजे फार एक पर्वणीच असते आमच्यासाठी. आणि होळी मातेच्या बाबतीत जर सांगायला गेलो की आपलं जे काय आहे वर्षभरातून काही आपले समज गैरसमज असे काय होत असतात, तर होळीच्या निमित्ताने सर्व होळीमध्ये आपले जे दुर्गुण आहे, वाईट गुण आहे ते भस्म होत असतात. असा प्रत्येक आमच्या नागरिकांच्या किंवा होळी सेलिब्रेट करतात यांचा एक मानस असतो आणि सर्व इडापिडा टळो आणि सुमंगल घडो असे आमची एक धारणा झालेली असते. तर याच्यामध्ये आज म्हणजे इथं येऊन आम्हाला एवढा आनंद वाटतो की खरंच म्हणजे वर्षातून एकदा हा सण असतो. हा केवळ आदिवासी लोकांसाठी नसतो, तर सर्व धर्मीय जे आहे बांधव ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात, सामील होतात आणि आपल्या
प्रत्येकाचं एक मी आवाहन करेन की माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, तर याच्यामध्ये सर्वांनी शांततेने आनंदाने नाचून कुदून मस्त एन्जॉय करावा आणि माझ्या समाजाच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या निमित्ताने मी सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद.